या व्यासपीठावर उभी आराध्य दीपक बागुल माझे नाव आहे. आराध्य दीपक बागुल माझे नाव आहे. ज्यांच्या विचारांनी अखंड महाराष्ट्र घडला, ज्यांच्या विचारांनी अखंड महाराष्ट्र घडला, असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, अशा राजमाता, राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, ज्यांच्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले व महात्मा फुले या महान मानवांना व त्यांच्या महान कार्याला मी वंदन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. नमस्कार, माझे नाव आराध्य दीपक बागुल. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव विजय हायस्कूल नांदगाव. बोलीचा रोकडा कणखरे रेख, सत्याचा पाठी राखा, धर्मासाठी जिव्हाळा, तो महाराष्ट्र ज्ञानेशाचा, तो महाराष्ट्र दुखियाचा, ज्योतिबा हा महाराष्ट्राचा सुधारेका, ज्योतिबा हा महाराष्ट्राचा सुधारेका, तो धन्य पावनवाला, तो धन्य ज्योतिबा झाला, तो धन्य पावनवाला, तो धन्य महात्मा झाला. महात्मा फुले हे थोर समाज सुधारक होते. काळ्या कमीन अंधारात पृथ्वी तलावरती जसा सूर्य अवतरतो, तसा जेव्हा महाराष्ट्र साकेत झोपेत होता, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याने बांधला गेला होता, माणसाला माणूस म्हणून जगायला अवघड झाले होते, त्यावेळी हातात क्रांतीची विजय ज्योत घेऊन 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा जन्माला आले व 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. प्रथमतः त्यांनी सावित्रीबाईंना शिकवून 1848 मध्ये भिडेवाड्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवण्याची जबाबदारी दिली. हे कार्य करत असताना त्यांना अनेकांनी विरोध केला, पण ते डगमगले नाही. ते म्हणाले, घरातील एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंब शिकवते, घरातील एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंब शिकवते. ज्ञान हीच शक्ती आहे, नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. ज्ञान हीच शक्ती आहे, नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे, असे विचार त्यांनी लोकांसमोर मांडले. 100